काय बेटा 3x minus 2y is equal to 5 by 2. दूसरा है 1 by 3x plus 3y बरोबर minus 4 by 3. ठीक है, लक्ष द्या काय करता येईल बरोबर आहे सांगा सर a1 plus a1x plus b1y is equal to c1 पुन्हा बेटा a2x plus is equal to c. आता बघा हे तुम्हाला ax plus by is equal to c च्या फॉर्म मध्ये आहेत ना आहेत काय करू मग सांगा कंपेरिंग इक्वेशन सर्वांनी बोलायचं बेटा इक्वेशन 1 and 2 with a1x square and a1x b1y is equal to c1 and a2x b2y is equal to last आता पहा बेटा a1 a2 ह्या वरच्या इक्वेशन मध्ये बघा हा काय असतो a1 म्हणजे a2 ची व्हॅल्यू काय आहे बेटा 3 हा काय असतो b1 व्हॅल्यू काय बेटा -2 c1 ची सांगा 5 divided by 2 इकडे बघा बेटा a2 ची व्हॅल्यू काय सांगा 1 by 3 b2 ची व्हॅल्यू काय बेटा आणि c2 ची व्हॅल्यू काय आहे -4 divided by 3. ओके परंतु बहुतेक मला वाटतं कुणाला काय अडचण नाही आहे ते तर कालपासून आपण 3 दिवस झाले तेच बघतोय बरोबर आहे असं आणि उद्या आपण हे घेणार आहे पी वाय क्यू घेणार सिमिलॅरिटी चॅप्टर ठीक आहे 2 तास किती का लागणार तेवढा लागणार तेवढा वेळ टोटल काही जणांना कोरमंडे सर आम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले काही मुलांना सॉल्व्ह करता आले मला अपेक्षा होती येईल काही पण त्याच्यामध्ये जरा जुलैचा पेपर थोडा हार्ड असतो बेटा माहिती म्हणजे जुलैच्या पेपरचा आपला काय संबंध राहतो रियालिटीचा जुलैच्या पेपरची क्वेश्चन जरी आपण नाही जरी केलं तरी आपल्याला तेवढा फरक पडणार नाही आपल्याला मेन काय असतो मार्चचे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे असतात असं खूप मी पाहिजे काय झालं सांगा बरं बेटा काय मिळालं बोला ना a1 b1 a2 b2 c1 c2 म्हणजे सर्वच मिळालेलं आहे आता काय काढावं लागेल सांगा बरं का बेटा आपल्याला फॉर्म्युला आहे हां d is equal to सांगा बेटा a1 a2 b1 सांगा a1 किती आहे 3 a2 काय 1 by 3 b1 सांगा -2 b2 किती आहे क्रॉस मल्टिप्लाय करा 3 गुणिले 3 माइनस 1 by 3 याचा आहे b2 काय बेटा -2 बेटा माइनस माइनस काय होतं सांगा रे बेटा प्लस ते सांगा 3 3 9 माइनस माइनस प्लस वरी किती आहे 2 खाली किती आहे बेटा 3 झालं का सर्व नाही ना करावं लागेल का नाही पुढं की अलीकडल्याचा जो बेस आहे तो जुळे 3 आहे का बेटा नाही 1 च्या खाली 3 आहे याच्या खाली पण 3 करावं लागेल बेटा तो गुणिले 3 भागिले 3 9 गुणिले 3 भागिले 3 प्लस 2 भागिले 3 सांगा 9 1 2 9 8 9 27 भागिले 3 प्लस 2 भागिले 3 काय 27 2 29 भागिले किती बेटा 3 म्हणजे काय 3 ची व्हॅल्यू किती आहे बरोबर का 29 भागिले 3 चेक करायचा एवढीच आहे का बघा चेक करा यस नेक्स्ट पुढचं सांगा बेटा काय हे झालं तरी ती आता काय करावं लागेल बेटा सांगा बरं का सांगा d of x डिटरमिनंट ऑफ x म्हणतात त्याला सांगा v1 c1 c2 बरोबर आहे का c1 c2 आणि पुन्हा v1 c1 c2 v1 v सांगा बेटा c1 किती आहे बेटा 5 by 4 हे सॉरी 5 by 2 खाली बेटा -4 by 3 v1 v2 पर बेटा सर -2 आणि खाली किती बेटा 3
आहे ना, क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. 5 डिवाइडेड बाय 2 इंटू 3 मायनस हा सुद्धा काय करायचा बेटा, मायनस आहे ना. हा सुद्धा करायचा काय, मायनस 4/3 आहे ना, मायनस 4/3 आहे. चला बघा क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. सर मायनस 4/3 इंटू काय आहे बेटा, मायनस 2 मायनस मायनस काय होते सांगा बेटा, प्लस 3 × 5 = 15 भागिले किती बेटा, 2. आता बघा मायनस मायनस काय झालं बेटा, प्लस 4 गुणिले 2 किती होते, 4 × 4 4 दुनी 8 मायनसला मायनस हे मायनस मायनस प्लस. ठीक आहे, 4 × 4 4 दुनी झालं बेटा 8 भागिले किती 3. पण मला दोघांचा बेस सेम आहे का नाही, काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय. तिकडे काय दिसणार काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय करा. 15 गुणिले किती बेटा 3 मायनस 8 गुणिले किती बेटा 2 भागिले 2 गुणिले किती बेटा 3. सांगा बघ 15 × 15 15 × 30 35 45 मायनस 16 भागिले 6 45 मधून 16 गेला किती होतात 29 होते का, किती होतात काढा, ठीक आहे काढा. 45 मधून 16 गेले किती उरले बघा, भागिले किती बेटा 6. ते काय निघाले, आता काय करायचे सांगा, सांगा A1 A2 C1 C2 A1 बघा सर 3 A2 बेटा 1/3 C1 रे 5/2 C2 काय -4/3. काय करावं लागेल सांगा मग, कसं आहे ना 3 गुणिले -4/3 मायनसला मायनस. आता बघा याचं काय येतं सर 1/3 इंटू 5 किती बेटा 2 कटलं काय आहे किती उरलं सांगा -4. हे मायनसला मायनस बरी किती आहे बेटा 5 3 × 3 3 गुणिले किती बेटा 6 किती आलं -4 -5/6 झालं उत्तर. काढावं लागेल दशम नसावी करावं लागेल आपल्याला. कसं करणार सांगा बेटा, सर पहा याचा खाली 6 आला पाहिजे म्हणजे वरील 6 गुणाकार भागाकार 6 ने म्हणजे 6 / 6 इंटू -4 -5/6. आता 6 × 6 सांगेल 12 संचिक 18 संचिक किती बेटा 24 -5 डिवाइडेड बाय किती सांगा 6 किती आला सांगा सर -29/6 किती आलं बेटा -29/6 ही कुणाची व्हॅल्यू आहे, किती व्हॅल्यू आहे -29/6. d ऑफ x किती आहे 29/6 आणि ती किती आहे बेटा 29/3. झालं उत्तर नाही. आता बाय डायगोनल रूट हा आता आलं महत्वाचं. आता काय म्हणायला लागेल सांगा का बेटा बाय डायगोनल रूट x इज इक्वल टू सांगा बेटा d ऑफ x डिवाइडेड बाय d. d ऑफ x ची व्हॅल्यू काढा बघा 29/6 किती आहे बेटा सांगा 29/6 किती आहे 29/6. हे डिवाइडेडचं सिम्बॉल असं केलं मी काय फरक काय का नाही. आता मला सांगा डी किती आहे बघा डी 29/3. आता भागाकाराचा गुणाकार केला तर खालचा वर येईल आणि वरचं काय जातो खाली जातो म्हणजे काय येतं सर 29/6 भागाकाराचा गुणाकार केल्यावर लावतो वर सु म्हणजे खालचा 3 हा वरी जातो वरचा 29 खाली येतो. कटला 3 × 3 3 × 6 किती आलं उत्तर सांगा 1/2 म्हणजे याची व्हॅल्यू काय आली सांग बेटा सेम y इज इक्वल टू सांगा d ऑफ y डिवाइडेड बाय d सांगा d ऑफ y बघा किती आहे -29/6 डिवाइडेड बाय किती बेटा 29/3. ओके सिंपल चेंज. आता सॉरी डिवाइडेड ची मल्टिप्लिकेशन केल्यावर खालची किंमत काय होती वरी जाते आणि वरची काय होते खाली.
29 एक 29, 3 एक अरे 6 एक 3 एक 3 दोन्ही किती बेटा 6. म्हणजे काय उत्तर आलं -1 डिवायडेड बाय 2. आन्सर काय आहे सांगा सर. x इज इक्वल टू 1/2 and y is equal to -1/2 is the solution of simultaneous equation. क्या बघू द्या समजून घ्या. काही करू नका बेटा, समजून घ्या समजून घ्या. तुम्हाला आणि हे तुम्ही घरी झाल्यानंतर मोठं एक काम आहे कम्प्लीट करायचं तुम्हाला. 1 तासामध्ये कम्प्लीट होतो. त्याच्यानंतर ग्रामर स्कूलचे प्रॉब्लेम सेट मध्ये गणित बघ करायचं आणि मला दाखवायचं लगेच. उद्या एवढं झाल्या तुम्हाला करायचं सारे गणित हे पण आणि प्रॅक्टिस सेट मध्ये आणि फास्ट मध्ये करायचं तुम्हाला करायचं एकदम फास्ट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट चौथा काय आहे 7x प्लस 3y बरोबर 15. दुसरा आहे 12y मायनस 5x बरोबर 39. बघा ठीक आहे. पहिला तर आहे फॉर्म मध्ये पण दुसरा आहे का रे बेटा नाही. काय घ्यावं लागेल एक्सप्रेसिव्ह इक्वेशन नंबर कोणता बेटा 2 in ax plus by is equal to c in form कोणत्या फॉर्म मध्ये ax plus by is equal to c च्या फॉर्म. पहिला कोणता सांगा x आहे ना काय ते -5x प्लस काय बेटा by 12y बरोबर काय आलं बेटा 39. त्याला किती नंबर तुम्ही सांगा 3 नंबर देऊ. आता ह्याचं काही निघणार का तुम्हाला कशाशी कंपॅरिझन करायचं. Comparing equation number 1 and 3 with a1x plus b1y is equal to c1 and a2x c2. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट करू का आता मी बार घेत बसला मी डायरेक्ट करतो. ठीक आहे. a1 सांगा बेटा वरच्यात बघायचं खाली सोडून द्या. किती आहे a1 7 b1 किती आहे बघा 3 आणि c1 किती आहे सांगा 15. इकडे या a2 सांगा बेटा -5 b2 सांगा बेटा 12 आणि c2 सांगा बेटा 39. ओके. आता आपल्या पद्धतीने करूया बेटा. a च्या किमती मिळाल्या b च्या मिळाल्या सर्व किमती तुम्हाला मिळालेल्या आहेत. मग आता काय करता येईल सांगा बेटा. मग चला d is equal to सांगा d is equal to a1 a2 b1 b2. a1 किती आहे 7 a2 -5 b1 3 b2 12. तर क्रॉस मल्टिप्लाय 12 गुणिले 7 मायनस -5 गुणिले 3 12 पंचेचाळीस 60 12 सत्तर 12 ना 12 84. ते मायनस काय होतं बेटा प्लस 5 3 15. तर 84 प्लस 15 एकूण किती येते सांगा. डायरेक्ट गुड किती येते बेटा 90. मला सांगा डी ची व्हॅल्यू काय आहे. डी ची व्हॅल्यू काय आहे 90. आता कुणाची काढू बेटा कुणाची छोटे फॉर्म्युला काय बेटा b1 b2 c1 b1 b2 c1 c2.
चला B1 सांगा बेटा 3 12 C1 C2 किती बघा बेटा 15 आणि 39 क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल 39 गुणिले 3 मायनस 12 गुणिले 15 करा 4 4 12 120 मधून 3 गेले 117 त्याचं किती येते बेटा 117 त्याचं किती येते बघा 180 किती येते बेटा 180 आता बाळा तो बघा 117 गुणिले 180 केल्यावर किती होतात बघा आय थिंक 63 मायनस 63 होतात चेक करा चला चेक करा एवढेच होते मायनस 63 चेक करा कदाचित माझा पण चुकू शकतं ठीक आहे बरोबर आहे का ग डी ऑफ एक्स बरोबर आहे का अरे मोठा सिम्बॉल इकडे आहे ना फॉर्म्युला सुटला का आपला काय फॉर्म्युला अच्छा C1 C2 आणि B1 B2 आहे का सांगा चला रे सांगा बेटा C1 C2 B1 B2 सांगा C1 किती आहे बेटा 15 C2 काय 39 B1 बघा बेटा B1 3 B2 किती आहे 12 करा क्रॉस मल्टिप्लाय 12 गुणिले 15 मायनस 3 गुणिले 39 त्याचं किती येते बेटा 180 त्याचं किती येते 117 किती आलं 63 आता बरोबर आहे बरं आता डी ऑफ एक्स किती आलं सांगा बेटा 63 आलं आता काय काढायचं आहे डी ऑफ वाय सांगा A1 A2 C1 C2 हे विसरू नका बेटा पाठच करा ठीक आहे चला कामले सांग बेटा पुढे काय येते मला A1 A2 काय बघितलं याच्यामध्ये 7 आणि -5 किती आहे बेटा कामले डावासाठी माझं मागं हा हे 7 आणि किती बेटा -5 C1 C2 बघा बेटा C1 किती आहे 15 C2 किती आहे 39 करा क्रॉस मल्टिप्लाय 39 गुणिले 7 -5 गुणिले काय येते बेटा 15 करा 728 273 बहुतेक तरी करा गुणाकार करा 273 का मायनस मायनस का होतं बेटा प्लस 15 5 75 करायची बेरीज बेरीज करा थोडं बघू नका बेरीज करा बेटा 348 बेटा डी ऑफ वाय त्याला सांगा 348 काय काय मिळालं सांगा डी मिळालं डी ऑफ एक्स मिळालं आणि डी ऑफ वाय आता सांगा बाय x is equal to d of x divided by d सर d of x किती आहे बघा बेटा सर d of x हा 63 आहे बेटा आणि हा किती आहे बेटा 99 आहे कोण d जाते बाहेर जाते ना 3 जाते बघा किंवा 9च्या पाड्यात बघा 11 वरी 7 9 7 भागिले 11 ते कळत नाही ना अजून सांगतो तुम्हाला 63 आहे ना 7 9 किती बेटा 63 7 गुणिले 3 गुणिले 3 99 9 गुणिले किती बेटा 11 त्याची किती होता 3 गुणिले 3 गुणिले 11 करेक्ट आहे वरील किती होतं सर 7 गुणिले 3 गुणिले 3 होतं करेक्ट आहे बेटा खाली काय सांगा सर 3 गुणिले 3 गुणिले 11 आहे 3 3 3 3 कटला उरलं काय सांगा मी डायरेक्ट केलं खरं तर म्हणजे जर येत नसेल तर त्याला काय करायचं आपण जे शिकलो होतो बघा FCF SCF काढताना वगैरे प्राईम फॅक्टर काढायचं प्राईम फॅक्टर करतात ना बेटा काय असतात ज्याला एकतर 1 ने भाग जातो त्याच्या स्वतःच्या संख्येने भाग जातो असे जे नंबर असतात त्यांना आपण काय म्हणतो असतो प्राईम नंबर
चला वायची किंमत सांगा. वाय 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 डी ऑफ वाय किती आहे 148 भागिले 99. पाण्यात बघायचं, त्या पाण्यामध्ये येते का बघायचं पहिला. चेक करा. नाही 348 साधं बघा. 34 अर्ध 17 त्याला 174 174 174चा अर्थ करा. 100चा अर्थ किती 50. 74चा अर्थ किती 37 ना. त्याला 87. आता 87 बघा जाते का, जाते ना. 3 न जाते बघा. 3 न 29च्या पाड्यातील 37 बहुतेक बघा. 29 एक 29 दोन्ही 58 29 त्रिक 87 बरोबर आहे का रे. बघा 3 न भाग झालेला 29 बरोबर आहे का रे बाळांनो. 29 आहे का बघा. म्हणजे वरच्या साईडला काय मिळालं तुम्हाला सर 2 into 3. आता 29 काय आहे स्वतःच काय आहे, तू प्राईम नंबर आहे. तुला कशाने भाग जातो का नाही जात. इंटू काय बेटा 29. तुमच्यासाठी सोपं करतो बरं का कळावून. नव्याण्णवला काय करू सांगा सर 9 गुणिले 11 करा. परत काय करू रे तर 3 गुणिले 11 करा. रुपा म्हणजे 3 गुणिले काय बेटा 11. हे कटला हा कटला. खाली काय आलं वरी बघा 4. 29 गुणिले 4 काय ते बघा. 3 312 116 येते का बघा. करा करेक्ट आहे. 116 भागिले 33. त्याला काही भाग जाते का बघा. जात नसेल तर ऍसिडिस्ट ठेवा. चाले भाग परत 3 का हा चालले ना. तो काय तुम्ही कसं येईल खालची एवढंच आहे ना. नाही बेटा आता भाग चालते ना. फक्त खालच्याला जाईल वरच्याला पण जायला पाहिजे ना बेटा. हे तुम्हाला जर माहिती नसेल हे सुद्धा बाजूला लिहून घ्या बेटा. फॅक्टर कसं पाडल्यावर कळलं पाहिजे तुम्हाला. पहिला काय केलं 348 ना. 348 ला 2 हे 34 अर्ध किती बेटा 17. 8 अर्ध किती 4 2. आता बघा ह्या ठिकाणी 87 का. चला 87 ला किती जाते 3 तिथे ते 29 आहे. हा किती 29 म्हणजे 348 बरोबर काय असते बेटा 2 into 3 into किती बेटा 29. हे एसआरटी मध्ये धडा आहे. परत अभ्यास करायला होतो त्यावेळेस पाहिजे. म्हणजे तुम्हाला आहे ना 7वी काठीला एलसीएम काढायचं प्राईम फॅक्टर पाडायचं तोच ठीक आहे. अरे तुम्ही गेल्या वर्षी पण शिकला ना 9वीला कोणतं धडा होतं रेशो प्रपोर्शन. रेशो प्रपोर्शन मध्ये प्रॅक्टिस सेट होती ना याच्यावर पूर्णपणे. उत्तर काय सांगा मग. x is equal to 7/11 and y is equal to 116/33 is the solution of given simultaneous equation. एकदा बघूया. लास्ट आहे का 5वा काय x plus y minus 8 divided by 2 बरोबर x plus 2y minus 14 भागिले 3 बरोबर 3x minus y बरोबर 4. ठीक आहे.
त्याच्यात काय करायचं बेटा, जोडी घ्या. काय घ्या, जोडी घ्यायची. ह्याची जोडी घ्या किंवा ह्याची घ्या, कोणत्या बी दोन जोड्या घ्यायच्या, कोणती बी घ्या. सर हेच घेऊ का तेच घेऊ, तुला जे वाटलं ते घे, पण कोणत्याही दोन जोड्या घ्यायचं. किती जोड्या घ्यायच्या बेटा, घेऊ का मग. पहिला किती आहे, x प्लस वाय मायनस 8 भागिले 2 इजिकल टू ह्याला घेतो x प्लस 2y मायनस 14 भागिले 3. काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय. याचा गुणाकार याला आणि याचा गुणाकार याला. सांगा ती कंसामध्ये काय ते बेटा, x प्लस वाय मायनस 8 बरोबर. हा दोन इकडे घ्या, दोन कंसामध्ये x प्लस 2y मायनस 14. बरोबर काय असेल तिकडं उडवे काय असेल बेटा, करा गुणाकार. 3x 3y 8 1 8 2 16 8 3 24. 2x 2 2 4y त्याचा करा मायनसला मायनस 14 1 14 14 2 28. कोणत्या फॉर्म मध्ये आला बघते आपल्याला, ax प्लस by इज इक्वल टू c. हा ax इकडला प्लस 2x इकडून का होतो सांगा बेटा, मायनस 2x. हा मिळाला ax प्लस by इकडे 4y आहे, जोडी इकडला प्लस 4y इकडून का होतो बेटा, मायनस 4y होतो ऑलरेडी. आता ठीक आहे, इकडे किती आहे बेटा, मायनस 28 आहे का नाही बेटा, आहे. इकडला मायनस 24 इकडे जो का होतो सांगा बरं का बेटा, प्लस 24 होतो का होत नाही, तुम्ही सांगा होतो ना बेटा. 3 मधून 2 गेले, किती होतं बेटा, 1. आता बघा y मधून 4y गेले, 3 रुपये मधून 4 रुपये गेले, किती रुपये उरले, मायनस 1 रुपये. म्हणजेच काय, मायनस 1y. हा y तर प्लस 1y म्हणजेच काय, एकच x आहे. काय नसतो म्हणजे किती असतं बेटा, 1 बरोबर. मायनस 28 प्लस 24 किती होतात, मायनस 4. 24 रुपये मधून 28 रुपये गेले, किती उरले बेटा, मायनस 4. म्हणजेच काय, x मायनस y बरोबर मायनस 4. किती नंबर दिलो, 1 नंबर. किती नंबर दिलो बेटा, 1. झालं का उत्तर, काय. आता तर 1 झाले फक्त. आता दुसरं काढावं लागेल की नाही आपल्याला, काढावं लागेल. सांगा मी जोडी पहिला काय केला, दोघांची घेतो. आता काय करतो, त्या दोघांची घेतो. घेऊ का बेटा, तुला जर वाटलं तर हिची घेऊ का, घे. तुला जे करायचं ते कर, हे काय अडचण. मी काय करतो, दोघांची घेतो. सांगा तुमचं काय, x प्लस 2y कमॉन मायनस 14 भागिले बेटा 3 बरोबर. सांगा ना 3x मायनस y डिवायडेड बाय 4. काय करावं लागेल, काय करावं लागेल, 4 कंसात x प्लस 2y मायनस 14 बरोबर. हा इकडे बेटा 3 कंसात 3x मायनस y करा गुणाकार. 4 into x 4x याचा याला करा, 4 1 4 4 2 8 मायनस ना मायनस 14 1 14 14 2 28 28 2 56 2x मायनस 3y. काय करावं लागेल, सर्व x आणि y इकडे आणावं लागेल आणि कॉन्स्टंट नंबर इकडे घेऊन जावं लागेल. सांग हा 4x इकडला 9x इकडून का होतो, मायनस 9x. हा प्लस 8y इकडला मायनस 3y इकडून का होतो बेटा, प्लस 3y. होतो का, होत नाही मला सांगा, होतो ना, यस. इकडला मायनस 56 इकडून का होतो सांगा बेटा, काय होतो, प्लस 56. काय होतो बेटा, प्लस 56. 4x मधून 9x गेले, किती उरले, मायनस 5x. 8 आणि 3 किती होतात बेटा, 11. आणि किती आहे बेटा, 56. त्याला किती नंबर तू सांगा, 2. आणि इकडला किती नंबर होता, 1. इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला, एकदा बघा इथपर्यंत बघा. 30 सेकंदाचं काम देऊ आपण, बघा. जे इक्वेशन घेऊ वाटलं ते घे बेटा, काय अडचण नाही इक्वेशन घ्यायला. तुला जर वाटलं असेल हे घेऊ का, घ्यास. तुला नाही वाटलं घ्यायचं डोंबाळे तर नाही घे, काय अडचण नाही.
श्रेया काय अडचण बेटा? कांबळे काय अडचण बाळा? पुढे जरा बघ कर. झालं इथपर्यंत सर्वांचं? ठीक आहे. किती नंबर मिळाला बेटा? 1 आणि 2. आता यांना काय करू सांगा? कंपेअरिंग विथ इक्वेशन a1x plus b1y is equal to c1, a2x is equal to c2. ठीक आहे. हे करता येईल की तुम्हाला? आता एक स्टेप थोडी मी वगळतो, तुम्ही लिहा लिहिते वेळेस. ओके, चला. पहिला इक्वेशन कोणता आहे? हा आहे ना. चला मला सांगा a1 किती आहे सांगा. इथे काय नसते म्हणजे किती असते? a. b1 सांगा बेटा. काय नसते म्हणजे किती असते? -a. इथं c1 सांगा -4. इकडे सांगा a2 सांगा बेटा सर -5 आहे. b2 सांगा बेटा 11 आहे. आणि c2 सांगा बेटा 56 आहे. हे डाऊट कोणाला बेटा? हे तर तुम्हाला आता नॉर्मल झाले, पाठ झाल्यासारखं झाले तुम्हाला. आता काय करावं लागेल सांगा? सर आपला फॉर्म्युला युटिलाइज करा. कोणता फॉर्म्युला युटिलाइज करू बेटा? एक बेटा b is equal to a1 a2 b1 b2. d of x is equal to बेटा b1 b2 and d of y बरोबर बेटा a1 a2 b1 ऍडजस्ट करू एवढ्यामध्ये. a1 ची किंमत काय? 1 -5. त्याचं काय ते -1 आणि काय बेटा 11. करा क्रॉस मल्टिप्लाय. a गुणिले काय ते 11 मायनस हा -5 गुणिले काय बेटा -1. एनी डाऊट? करा मग. 11 ला 11 हा मायनस काय होतो बेटा प्लस. ऑलरेडी मायनसला मायनस होतो. 5 1 5. 11 मधून 5 गेले किती उरले? 6. मग d ची व्हॅल्यू काय आली सांगा? इकडे लिहतो म्हणजे आपल्याला शिफ्ट करायला सोपं जातं. ठीक आहे. d ची व्हॅल्यू काय आली बेटा? 6. काढचा नेक्स्ट c1 सांगा बेटा. c1 c2 सर -4 आणि 56 आहे. b1 b2 काय बेटा? इथं बघा -1 आणि किती आहे बेटा 11. करा क्रॉस मल्टिप्लाय. 11 गुणिले किती बेटा -4 मायनस 56 गुणिले किती बेटा -1. हे किती झालं? 11 1 11 11 2 22 11 3 33 11 4 44. हे मायनस मायनस काय झालं बेटा प्लस. किती झालं? 56. मग 56 मधून 44 गेल्यावर किती उरतात सांगा? 12. 56 रुपये मधून 44 रुपये गेले किती रुपये उरले? 12 रुपये उरले. पण डी ऑफ वाय ची किंमत काय येते? 12 येते. ह्याला इकडे लिहितो. डी ऑफ वाय काय एक्स रे? एक्स 12. डी ऑफ एक्स किती आला? 12. चला पुढचा सांगा. a1 a2 किती आहे? 1 -5. c1 c2 सांगा बेटा -4 आणि हे 56. करा क्रॉस मल्टिप्लाय. 56 1 56 मायनस -5 * -4. 56 ला 56 ठेवा. मायनस मायनस काय झाला? प्लस झाला. हा मायनस ऍज इट इज ठेवतो. ठीक आहे. मायनस मायनस प्लस 500. 56 मधून 20 रुपये गेले किती रुपये उरले? 36 रुपये उरले. म्हणजेच काय बेटा? डी ऑफ वाय किती रुपयाला सांगा? सर 36 रुपयाला. डी ऑफ वाय किती सांगा बरं का बेटा? झालं उत्तर? काय करावं लागेल? यस व्हेरी गुड. बाय क्रॅमर्स रूल सांगा. x is equal to d of x divided by d. d of x काय आहे रे बेटा? तो काय आहे बघा 12 आणि d किती आहे सांगा? 6. 12 भागिले 6 1 6 6 दुनी 12. y बरोबर सांगा d of y divided by d. d of y 36 आली वाटतं ना? आत्ताच काढलं. किती आहे? 36 भागिले किती बेटा? 6. 6 1 6 6 36. x is equal to काय? 2 and y is equal to काय बेटा? 6. is the solution of given come on simultaneous ओके. अडचण याच्यामध्ये बेटा एकदा बघा तरी पूर्ण बघून घ्या. आपल्याला अवघड जाणार कुठे फक्त एवढाच भाग इथलाच बघा. हा आल्यानंतर इक्वेशन आल्यानंतर बाकीचं ऑटोमॅटिक तुम्हाला येतं.